जसं बाहेरून निघताना डोळ्यामध्ये अश्रू असतात, तसं अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलं, मला रडू यायला लागलं. काकू हसायला लागल्या, की "काय गं म्हणे मूर्खासारखी येडाबाई रडते तू, या सासरी दुसऱ्या सासरी चालली, माहेर थोडी नाही म्हणे तुझं हे." पण माहेरून जशी मुलगी जाते तसं रडते, तसं मला माहित नाही आहे. काकूला बघितलं आणि मला खूप रडली. बसमध्ये बसल्यानंतरही माझं अश्रू आवरत नव्हते, खूप रडली. कसं तरी स्वतःला समजवलं आणि नमस्कार मंडळी, कसे आहात? भरपूर ताप लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बोलू काहीतरी आयुष्यावर. या भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत की दिवाळीला मी माहेरी गेल्यानंतर काय झालं. माहेरी गेली मी, 8 दिवस राहिली. आईने नवीन साडी चुडी केली, यांना नवीन कपडे घेतले, दिवाळीचं फराळाचं केलं. मोठी ताई भाऊजी पण आले होते. 8 दिवस छान मजेमध्ये. त्याच्यानंतरही मला घ्यायला आले, तेव्हा माझे बाबा बोलले की माझ्या मुलीची एवढी तब्येत खराब झालेली आहे तर मी पाठवणार नाही. मी जिथं रूम करून राहतो तिथून माझी मुलगी अपडाऊन करते. ते बोलले की रूम करून राहायचं काही नाही, काका पण बोलले की रूम करून राहा, परंतु माझा पगार वगैरे नसल्यामुळे मी कसा काय रूम करून राहू शकतो. आई बोलली की रूम करून राहत असाल तुम्ही तर मी तुम्हाला सगळंच पुरवेन बा, तांदूळ गहू तिखट मसाला घालून सगळं पुरवेन, कारण माझ्या मुलीची एवढी तब्येत खराब झालेली आहे तर मग पाठवून काय करू. ते बोलले की ठीक. त्याच्यानंतर मग मी सासरी आली. सासरी आल्यानंतर मग तेच रोजचं, हे नाही केलं ते नाही केलं. मग नंतरच्या शाळा नव्हत्या सुरू, क्लासेस सुरू होते त्यांचे 10वीचे वगैरे. मग त्यांचं जाणे, मग घरचे सगळे कामं माझ्यावर होती. तब्येत पण ठीक राहत नव्हती माझी. तेव्हा यांची छोट्या काकूंचा फोन आलं की तू हिला घेऊन पवनीला ये, माझी तब्येत ठीक नाही, मला हॉस्पिटलला जायचं आहे तर मुलांसोबत नाही. मग यांनी मला पवनीला सोडून दिलं. त्याच्यानंतर काकूंचं मग भंडाऱ्याला हॉस्पिटलला जाणं येणं, तर मग त्या दिवसभर त्यांना खूप म्हणजे वेळ लागायचा. सकाळी जायचे, संध्याकाळी परत यायचं. मग छोटा दीर आणि कधीर होता, तो पहिल्या वर्गामध्ये होता, तो शाळेत जातो. पण छोटा दीर दिवसभर माझ्यासोबतच राहायचा. सारंग त्याचं ना, तो माझ्या मागे मागेच करायचा. बहिणी आंघोळ करून दे, बहिणी जेवण करून दे, बहिणी झोपवून दे. मग त्याला दिवसभर पाण्यामध्ये म्हणजे मस्तीमध्ये खूप मौज मजामध्ये 8 दिवस गेले. मग काकू बोलले की आता 8 दिवस झाले, किती दिवस राहणार, तुझी आयडिया सुरू होणार. मग आता काका दादा बोलले की चल मी तुला सोडून देतो का म्हणतात. मग काकूनी नवीन साडी घालून दिली, घेऊन दिली मला. त्याच्यानंतर छान सकाळी वेणी घालून दिली, केस सगळं गजरा मारून दिला. आणि जेव्हा मी निघाली, जसं बाहेरून निघताना डोळ्यामध्ये अश्रू असतात, तसं अक्षरशः माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू यायला लागलं, मला रडू यायला लागलं. काकू हसायला लागल्या, की काय गं म्हणे मूर्खासारखी येडाबाई रडते तू, या सासरी दुसऱ्या सासरी चालली, माहेर थोडी नाही म्हणे तुझं हे. पण माहेरून जशी मुलगी जाते तसं रडते, तसं मला माहित नाही आहे. काकूला बघितलं आणि मला खूप रडलं. बसमध्ये बसल्यानंतरही माझं अश्रू आवरत नव्हते, खूप रडली. मग कसं तरी स्वतःला समजवलं आणि मग मी दादांसोबत गेले. मग भंड्याला उतरलं. दादांनी मला आमच्या गाडीगावच्या बसला, लाकडीच्या बसमध्ये बसवून दिलं. मग मी माझ्या सासरीकडे ठेवलं. तसे माझ्या मोठ्या सासऱ्यांना आम्ही, मोठे दादा आणि लहान सासऱ्यांना आम्ही लहान दादाच म्हणत होतो. हे सगळेच म्हणतात तसे, मग आम्ही पण म्हणायला. मग गेल्यानंतर मग माझं आयटीआय सुरू झालं. मग आयटीआयमध्ये जाणं सुरू झालं. मग रोजचेच ते घरी सकाळी उठले की वाद विवाद टाकते. मग यांनी रूम बघितली. रूम बघितल्यानंतर मला यांनी सांगितलं नाही. मग 8 दिवसांनी बोलते की आपल्याला सामान शिफ्ट करायचं. ते आले, मग सामान वगैरे पॅक केलं. आम्ही जायला निघालो, संध्याकाळी झाली होती, 7-8 वाजले होते ड्युटीवर आल्यानंतर. त्यांची काकू बोलली की एवढ्या रात्री जाऊ नका, उद्या सकाळी जा, दादा ड्युटीवर यायचे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही चहा वगैरे पिलो आणि निघालो. यांनी बोलले दादांना की बरोबर होतं, बोलले की मला रूम बघितली, मी हिला त्रास होता आयटीला जायला, त्याच्यामुळे मी रूम बघितली. बोलले की ठीक आहे. मग आम्ही गेलो. मग यांनी माझं काही नाही सामान, आम्ही फक्त माझ्या प्रेझेंटचं सामान एवढंच घेऊन गेलो, बाकी दुसरं काही नाही, आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. मग यांनी ज्या वेळेस काकूंना म्हटलं वाटते की तांदूळ थोडी कणिक वगैरे ते, तर त्या बोलल्या वाटते की तांदूळ पिसाई झाली नाही, तुला कुठून देणार आहे. यांनी काही दिलं. तसेच आम्ही सामान घेऊन गेलो. हे डिसेंबर महिन्यातली गोष्ट. मी 8-9 महिने सासरी राहिली. त्याच्यानंतर मग आम्ही लागणीला गेलो. बघितलं तर एक छोटीशी एक पलंग पडत होतं आणि छोटीशी किचन होती. मला वाटते ती 6x6ची पण होती की नाही माहीत नाही, तिकडून बहुतेक करून 8x8ची अशी छोटीशी वरच्या फ्लोअरला होती, पण ती कमी लुची होती. 100 रुपये किराया होता फक्त रूमचा. मध्ये सामान वगैरे लावायला लागतं. मग रविवार दिवस होते. मग बोलले की माझी शनिवारची पत्र आली आहे, मी वाटप करायला जाते. म्हटलं ठीक आहे. मग मी आपल्या दिवसभर सामान वगैरे लागलं, संध्याकाळी आले. हे मग म्हटलं आता स्वयंपाकाचं कसं काय. आमच्याकडे स्टोव्ह होतं, माझ्या मला स्टोव्ह दिलं होतं प्रेझेंटमध्ये, पण राखेल नव्हतं. तांदूळ वगैरे काही नाही, तिखट मीठ नाही, काय स्वयंपाक कसं करणार. दिवसभर तर मी तशीच होती. मग संध्याकाळी पण पाणी पिलं, बोलले की 2 समोसे घेऊन तो खाऊन घेऊ. यांनी आणले, मग आम्ही ते खाल्लं, तसं ठेवलं. मग सकाळी ते बोलले की तू आजच्या दिवस आयटीआयला जाऊ नको. मी म्हटलं तुम्ही एक काम करा, मी आयटीआयला जात नाही आजच्या दिवस, तुम्ही आईकडे जाऊन थोडं सामान वगैरे घेऊन. मग माझ्या माहेरी गेली. मग सांगितलं की रूम केली आहे आम्ही. मग माझ्या आईने सर्व तांदूळ गहू तिखट मसाले डाळ वगैरे सगळं भाजीपाला पण माझ्या आईने बांधून दिला आणि हे घेऊन आली. संध्याकाळी घेऊन आली घरी. मग मी संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे केलं आणि इथून मग आमची दोघांची जर्नी सुरू झाली. सकाळी उठून स्वयंपाक वगैरे करणं, पाणी भरणं आणि नळ येत होते 2 दिवसानंतर, त्याच्यामुळे तेवढं पाण्याचं टेन्शन नव्हतं. आणि खाली विहीर भरते. बस स्टॉपवर सोडून द्यायचे मला आणि मग हे आपल्या ड्युटीत घेऊन जायचे. 8:30ला बस स्टॉपला सोडून द्यायचे. मग असं माझी जर्नी सुरू झाली. असं मग आयटीआयला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षानंतर माझा भाऊ माझ्याकडे आला. तो कसा काय, तो 6वीलाच होता. ज्यांनी आमचं लग्न जमलं होतं ते माझे भुजूर काकाजी. त्यांनी म्हटलं की बाई मनोजला तुझ्या जेवळ ठेवा, हा लहान आहे. आणि दादाची ट्रान्सफर झाली, माझ्या वडिलांना ते दादा बनायचे.
ट्रान्सफर झाली, आता याला कुठं घेऊन जाणार. मग म्हटलं, हे बोलले की ठीक आहे. तसंही सर्व माझी आई देत होती, सगळं पुरवत होती, खाण्यापिण्याचं भाजीपाल्यापासून सगळं. त्याच्यामुळे मी माझ्या भावाला कसं ठेवणार नाही, त्याच्यामुळे मी माझ्या भावाला ठेवून घेतलं. 6वीलाच होता. मग तो माझ्याकडे राहायला लागला. त्याच्यानंतर मग असं 1 वर्ष निघून गेलं, माझं ITI कंप्लीट झालं. ITI कंप्लीट झाल्यानंतर मग 1 वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नेंट आहे. मग आई बोलली की डिलिव्हरीला माझ्याकडे येऊन जाशील, कारण तिथं कुठं राहणार बोलली. तर म्हटलं ठीक आहे. मग आमचं हेच रुटीन होतं, हिंडा फिरायला जाणं, थोडं पिक्चरला वगैरे जाणं, आणि मला घेऊन जायचे. मग त्याच्यामध्ये आनंदामध्ये, छान आनंदामध्ये, मोजमध्ये माझे, आमच्याकडे पैसा जास्त नसला पण सुख समाधान भरपूर होतं त्यावेळेस. माझा भाऊ पण होता, छोट्या कामामध्ये मदत पण करायचा. मग माझ्या डिलिव्हरीची वेळ आली, 9वा महिना जेमतेम लागला. 15 दिवसच झाले होते 9व्या महिन्याला. आई बोलली की 9 महिने पूर्ण झाली की येशील. पण आखाडी झाली आणि त्याच रात्री मला पोटामध्ये दुखायला लागलं. मग बाजूला मुसलमानी फॅमिली राहत होती, त्यांना म्हटलं महमूदच्या आईला बोलवा बरं. म्हटलं यांनी बोलून आणलं. ते आली म्हणजे क्या हुआ रे. मी बोलले मेरा पेट दुख रहा है. मग चेक केलं तिने, ती दाईचं काम करायची. चेक केलं, ती बोलली की डिलिव्हरी का टाइम आ गया तेरा. तो यांना म्हटलं भैया जाके नर्स को बुला. मग ती माझ्या भावासोबत गेली. रात्री पाऊस पण सुरू होतं. मग माझ्या भावाला घेऊन गेले. रात्री 10-10:30ची गोष्ट आहे. माझ्या भावाला घेऊन गेले. नर्स राहत होती, तिला बाजूलाच थोड्या 1-2 गल्लीच्या बाजूला. ती बोलली की डिलिव्हरीला वेळ आहे, मी आतापासून येऊन काय करणार आहे. मग घरी आले. मग म्हणाले की आता कसं करायचं, एकटीला कसं सोडणार आहे. ती पण गाडीच होती म्हातारी. ते म्हणाली की अरे इसके पास कोई तो भी होना, कोई होगा तो लेके आ. मग यांची मोठी काकू लागणीला राहत होती. आमच्या घरापासून 2 किलोमीटर लांब होतं त्यांचं घर. लागणी शहर म्हणजे तसं मोठंच होतं, तहसील प्लेस असल्यामुळे शाळा, दवाखाना, कॉलेज सगळंच होतं तिथे, त्याच्यामुळे मोठंच होतं. मग हे सायकलने माझ्या भावाला घेऊन गेले आणि काकूला सांगितलं की असं असं आहे. ते बोलू ठीक आहे. एक त्यांच्या घराच्या बाजूला त्यांच्या ओळखीमध्येच देशपांडे नर्स म्हणून होते, त्यांना घेऊन आले. रात्री 12:30ला घरी आले. त्याच्यानंतर रात्रभर काकूने मला कॉफी करून दिली. नर्स चेक करत होते, इंजेक्शन देत होते. रात्रभर असं सुरू होतं, पण मला झोप येत नव्हती. पेन तर होतं. पहिल्यांदा आईपणाचं काय असते ते मला त्यावेळेस समजलं की आई बनणं काही सोपं नसते, खूप कठीण असते. मग रात्र निघून गेली. सकाळी यांचे मोठे काका आले, बोलले की त्रास होत असेल सुनबाईला, आता हॉस्पिटलला घेऊन चला. नर्स बोलली की अर्धा तास वाट बघू, नंतर नाही झालं तर घेऊन जा. मग 7:45ला सकाळी माझी डिलिव्हरी झालेली मुलगी झाली म्हणून माहीत झाल्यानंतर सगळ्या फॅमिलीतले एवढे खुश झाले की सगळ्यांनी मिठाई, पेढे, बर्फी वाटणं सुरू केलं. ते सकाळीच आंघोळ केल्या आणि ब्राह्मणाकडे गेले की मुलामध्ये तर मुलगी झाली नसेल म्हणून बघायला. आणि मग काकू बोलल्या की आता हिच्याकडे कोण राहणार. मग माझा भाऊ सकाळी बस पकडली. भंडाऱ्यावरून पहिल्यावरून 3 किलोमीटर माझं माहेर थोडं आतमध्येच आहे. माझा भाऊ माझ्या आईला घ्यायला गेला आणि हे मग ब्राह्मणाकडून बघून आले की सगळं व्यवस्थित आहे, मुलामध्ये नाही झालेली आहे. आणि लगेच मग यांनी पकडलं. माझ्याकडे कसं माझ्या सासऱ्यांना पहिली नाही, यांना पण पहिली नाही, आणि मुलगी पहिल्यांदा आमच्याकडे झाली. म्हणजे माझ्या तुला सासऱ्यांना 3 मुली, त्याच्यानंतर आमच्याकडे मुली नाही. त्याच्यामुळे म्हणजे खूप सगळ्यांना आनंद की मुलगी झाली, लक्ष्मी आली म्हणून सगळ्यांना आनंद. मग 4 वाजतापर्यंत माझा भाऊ माझ्या आईला घेऊन आला. काकू मग घरी निघून गेल्या. मग माझे 8 दिवस थांबले. त्या 8 दिवसामध्ये यांच्या ऑफिसचं संप होतं, स्ट्राईक सुरू झालेला होता पोस्टाचा. त्याच्यामुळे घरीच होते, तसे डेली विजेसवरच होते. मग नामकरण झालं. 7व्या दिवशी मग आई बोलली की आता इथे किती दिवस राहणार. माझ्या दोन्ही मुली आणि माझी आजी म्हणजे म्हातारी माझ्या 2 बहिणींना घेऊन होती. बाबा तर नव्हतेच, नोकरीवर दुसरीकडे. मग बोलली की मुलींना घरी ठेवून आली मी, माझी शेतीची पण कामं असतात आता खूप करते, कारण पावसाळ्याचे दिवस होते. मुलगी माझी झाली ती 10 जुलैला, लग्नाच्या 3 वर्षानंतर. मग उन्हाळी शेतीचे कामं, रोवणे वगैरे पण आहेत आमच्या, तर मग कसं राहायचं. मग यांनी बोलली की ठीक आहे. मग नाव वगैरे ठेवलं मुलीचं आणि मग यांनी मित्राची गाडी केली आणि मला माहेरी सोडून दिल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी रिटर्न आले. आणि बघा नशिबाचं कायचं म्हणतात की मुलं जन्माला आले की आपलं भाग्य घेऊन येते म्हणतात, पण माझी मुलगी आमचं नशीब घेऊन आली. ज्या दिवशी मुलीचा जन्म झाला त्या दिवशी यांचं परमनंटचं आणि नागपूरला ट्रान्सफरचं लेटर यांच्या हातामध्ये. पण साहेबाच्या आईची मृत्यू झालेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी लेटर थोडं लेट दिलं. त्याच दिवशी ही जन्माला आली त्याच दिवशी त्यांचं परमनंटचं आहे. त्याच्यानंतर मग हे लेटर घेतले, आमच्याकडे आले आणि बोलले की आता माझी ट्रान्सफर झाली, मला नागपूरला जायला लागेल. आता आई बोलली की ठीक आहे, आता हिला इथंच असू द्या. आणि मग माझे मिस्टर नागपूरला जाऊन जॉईन झाले. आणि मेडिकल चौकामध्ये यांच्या मोठ्या काकूची बहीण राहत होती, त्यांच्याकडे रूम बघितली. यांचा एक मित्र पण होता गावाकडला, त्याची पण ट्रान्सफर झाली होती. मग दोघे रूम करून तिथं राहू लागले. आणि मी माझ्या आईकडे, माझी मुलगी 3 महिन्याची होईस तोवर मी माझ्या आईकडे राहिली. त्याच्यानंतर मग मी लाखणीला आली, कारण माझा भाऊ माझ्याकडे शिकत होता. तर माझे मिस्टर बोलले होते की आता 3 महिने हा कुठं राहणार. मग सर्व लोकांसोबत बोलून मग एक हॉस्टेलवरती त्याच्यासाठी रूम बघून दिली आणि मग तो हॉस्टेलवरती राहत होता. नंतर 3 महिन्यांनी मी लाखणीला आली. मग लाखणीला माझ्या 3 महिन्याच्या मुलीला घेऊन मी माझ्यासोबत, एक रिलेटिव्ह होते, जुनी रूम बदलवली, नवीन रूम केली. एक रिलेटिव्ह होते त्यांच्याकडेच रूम ठेवली आणि तिथं मग मी माझ्या भावासोबत माझ्या छोट्याशा मुलीला घेऊन राहू लागलो. आता नंतर बघू या पुढे की माझे मिस्टर नागपूरला गेले आणि मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन माझ्या भावासोबत राहू लागली. नंतर काय झालं हे पुढच्या एपिसोडमध्ये बघू. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.